जरा जपून धार रे, नाही तर हात कापायचा. रामी म्हणते बाबांना बोलावून घेऊ, मग ती माहेरी जाईल परत. का? काय झालं? काय झालं हे म्या तुम्हाला सांगाय हवं? ज्या घरात बाईचा नवरा तिच्या रक्षणासाठी धावून जात नाही, मग मला सांगा अशी वागणूक तिला मिळत असेल तर ती तिथं का थांबल? संती काय बोलतेस तू? मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली, बर मी नेल निभावून समज. आज पतूर काय निभावून नेलं तुम्ही? समज दुःख तर माझ्या पदरी आलं. मी काय ठरवून केलं वय समज? ठरवून कुणीच काही करत नसतं, पण जे घडायचं ते घडलंच ना. मग अशी एक एक प्रेमाची माणसं माझ्यापासून लांब झालीच ना. माझी आणि माझ्या श्रीरंगाची नाळ जन्मासाठी तोडली गेली. माझ्या बहिणीचा अपघात होता होता वाचला, हे समजा कुणामुळं? क्षमा कर मला. नाही, क्षमा नाही. तुम्हाला आणि तुमच्या या इटुरायाला उभ्या जन्मात क्षमा नाही करणार म्या, कधीच नाही. सोंग आहे हो सगळं, चांगुलपणाचं नुसतं सोंग आहे. सोंग? मग आमच्या सोंगाचा अकस्मात साक्षात्कार कसा काय झाला तुम्हाला? अहो काल तर आमच्यातलेच म्हणून राहत होतात, दादाच्या मागे टाळ घेऊन उभे होतात. मग नक्की सोंग कोण करतंय? आम्ही सोंग केलेलं नाहीये. आम्ही दोघे खरंच भक्त होतो त्यांचे. त्यांच्या या मागण्या ऐकून असं वाटलं की त्यांना भक्तीचा अर्थ तरी ठाऊक असेल. कसल्या मागण्या? समद बोलून काहीच ठाऊक नसल्याचं सांगताय. खरं सांगा, तुम्ही म्हणालात नाही की ग्रामस्थांनी मोल नाही दिलं तर त्यांना सहाय्य नाही करणार म्हणून? काय रे बाबा, खुळवलात का काय? ज्ञानेश्वर म्हणजे कुणी बुवा बाबा नाही. ते धन मोल या समजाच्या लय पल्याड गेलेत ते. असं जर मोल ज्ञानाने मागायचं ठरवलं तर तो या विश्वातला सगळ्यात धनवान व्यक्ती असेल. आणि ज्ञानेश्वरांच्या सहाय्याचं मोल देऊ शकेल इतके धनवान आपण कुणीच नाही. आपण दोघही आणि यांच्यावर विश्वास ठेवणारे आपण सारे, हे जे काही बोलतायत याला एकच शब्द आहे, कृतज्ञपणा. थांबा, आपला इतके दिवसांचा स्नेह आहे. आपण सारे मला ओळखता, आणि तरी देखील आपल्याला माझी परीक्षा घ्यायची असेल तर मी सिद्ध आहे. पण दादा, माझी आणि माझ्या श्रीरंगाची नाळ जन्मासाठी तोडली गेली. श्रीरंगा याला करा अर्थम. श्रीरंगा श्रीरंगा अर्थम. श्रीरंगा थांब रे, लकरा थांब थांब. श्रीरंगा 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 लकरा थांब रे, थांब थांब. श्रीरंगा लकरा 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 लकरा. अरे लकरा थांब थांब थांब. लकरा थांब थांब. आओ श्रीरंगा बाळा बाळा. आओ शांत व्हा.
अहो, काय झालं? बाळा श्रीरंगा, बाळा श्रीरंगा, श्रीरंगा, बाळा. अहो विश्वास मिळवण्यासाठी काही काळ जावा लागतो, परंतु तो गमावण्यासाठी एक क्षणही पुरतो. आणि मी तो गमावलाय हे खरं. सीतामाईला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती, तर मी कोण? तुमच्या क्रोधाला सामोरं जाणं हे माझं उत्तरदायित्व आहे. तुमच्यापैकी ज्यांना असं वाटत असेल की मी तुमचा विश्वासघात केलाय, त्यांनी मला या क्षणी शासन करा, अगदी मन भरेपर्यंत करा. अरे अरे बघा बघा, ही संधी आहे, दगडाला ठेचून काढा यांना. ज्ञानावर होणारा कुठलाही वार हा आधी त्याच्या भावंडांवर व्हावा लागेल. आणि ह्या लेकरांवर होणारा वार आधी माझ्यावर व्हावा लागेल. नाही, ज्ञानेश्वर आपला कवाच विश्वासघात करणार नाहीत. बाबा, अजून मी तुम्हाला वाटतं की ज्ञानेश्वरांनी मोल मागितला असेल. ज्ञानेश्वरांनी तुला त्यांच्या मागं कीर्तनाला उभारण्याचा मान दिला आणि तू त्यांच्यावर असा उलटलास बरं, नीच माणसा. या देव माणसाबद्दल आमचं मन कलुषित करतोस? अरे शासन तर तुला झालं पाहिजे. थांबा. त्यांनी त्यांचा धर्म पाळला, आपण आपला धर्म पाळू. माझा कोणावरही राग नाही. विठुराया दयाशील आहे, निकड आहे ती आपण साऱ्यांनी दयाशील होण्याची. ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणून सोडतोय तुम्हा दोघांनी, पण इथून पुढं आमच्या ग्रामात तुमचं नख जर दिसलं तर सोडणार नाही तुम्हासनी म्या. गुरुजी, तुमच्याशी असं बोलणाऱ्याला एका क्षणात जाळून टाकीन मी. ज्ञानेश्वर हे बी परतवून लावतील. त्यांच्याबरोबर लढणं आपल्याला होणार नाही. ज्ञानेश्वरा, आमचं काय? दिवसभर पोटात अन्नाचं कण नाही, धान्याची माती झाली. आता काय करायचं? मी पुन्हा सांगतो, विठुराया दयाशील आहे. म्हणजे
समद धान्य आणि पाणी पूर्ववत झालंय. ज्ञानेश्वर, माझ्या बाबासनी आणि समद्या ग्रामसनी क्षमा करा. खरंय, तुमच्यासारख्या देवमाणसांनी आम्ही प्रश्न विचारून महापापच केलाय. अहो, यात काहीच पाप नाही. जीवनात प्रत्येक बाबतीत जागरूक राहणं, प्रश्न विचारणं, चौकस राहणं, या गुणांमुळेच मनुष्याला मनुष्य म्हटलं जातं. ज्ञानाच काय, कुठलाही योगी मनुष्याची प्रश्न विचारण्याची आणि विचार करण्याची शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. हो, आणि तशी तो घेत असेल तर तो खरा योगी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. माझ्यावर विचार न करता विश्वास ठेवा असं स्वतः देवही म्हणत नाही. देवालाही अग्निपरीक्षा द्यावी लागते. तिथे हा ज्ञाना कोण आहे? अग्नीच्या धगीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्यालाही झळाळी प्राप्त होत नाही. मोठे सारेच होतात, परंतु उत्तुंग व्हायचा असेल तर प्रत्येकाने आयुष्यात हा अग्नी धगधगत ठेवायला हवा. कारण या अग्निपरीक्षाच माणसाला समृद्ध करतात. जय तू ज्ञानेश्वर, 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 जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर तर अग्निपरीक्षेला सामोरे गेले आणि त्यात यशस्वीही झाले. पण गोरोबांचं काय? आपण म्हणाला होता सुखापर्यंत पोहोचण्यासाठी रामी आणि गोरोबांचा विवाह व्हायला हवा आणि त्या सवे येणाऱ्या दुःखाला भिवून चालणार नाही. एका क्षणी सुखापर्यंत चालत राहणं असह्य होतं आणि ते सुखच नकोसं होऊन बसतं. एका दुःखाची झळ सरत नाही, तोच दुसरं दुःख वाटेला येते त्यांच्या. हेच दुःख त्यांना अंतिम सुखापर्यंत घेऊन जाईल रुक्मिणी. पण केव्हा? किती काळ सुखाच्या आशेवर ह्याचे दुःखाचे घाव सोसायचे त्या तिघांनी. आता तर गोरोबांचा हातही. केव्हा सरेल ही अग्निपरीक्षा? केव्हा मिळणार त्यांना त्यांचे सुख? खरं तरी अग्निपरीक्षेत ते तिघेही जळून भस्म होतील याचेच भय वाटते मला. पांडुरंगा, मी हारलो. एक माणूस म्हणून, नवरा म्हणून, भक्त म्हणून चहूबाजूने हारलो. मी माझ्या पत्नीने घातलेली शपथ आज मोडली. मी रामीला स्पर्श केला. आता हे हात चुकून, म्हणजे अगदी चुकून झाला स्पर्श. आणि संती वहिनींना दिलेली शपथ मोडली म्हणून त्यांना काही झालं तर? ताईडे, या समध्यातनं काही अनर्थ नाही ना ग होणार? अजून काय अनर्थ व्हायचं राहिलंय? नाही,
त्या पोराला पराभूत करणं मला आता तरी शक्य नाही. का शक्य नाही? मोल दिलं आम्ही तुला आणि अजून मी देणार आहोत, मग का शक्य नाही? हे गुरुजींशी ह्या भाषेत बोलायचं नाही. ए तुझा गुरुजी आहे ना, त्या पोराच्या मायावी शक्तीला घाबरून पळून आलाय. खराय, त्या पोराकडे मायावी सामर्थ्य आहे हे खरं आहे, पण त्याच्याकडे सर्वात मोठं सामर्थ्य आहे ते जनाधार. आणि अशा माणसाला संपवलं तरी त्याची कीर्ती संपत नाही. मला त्याला संपवणं शक्य झालेलं नाहीये आणि तुम्हालाही होणार नाही. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुझ्या पराभूत मुखानं आम्हाला तू शहाणपणा शिकवू नकोस. बाबा, कुठल्या तरी कोपऱ्यात तंत्रमंत्र करणारा मांत्रिक तू, तुला एवढ्या मोठ्या कामगिरीवर धाडलं, हेच आमचं चुकलं. अरे तुझी पात्रता ते लहान सहान झाडाझुडपात जाऊन तंत्रमंत्र करणाऱ्याचीच आहे. एक साधारण पोर्टा संपवू शकला नाहीस तू, मूळ बुद्धी मानवा. हो बाबा, दिलेलं जे मोल आहे ना ते तुझ्याकडेच ठेव. हा सिद्धोजीराव वरचेवर तुझ्यासारख्या बेकारांना दान धर्म करत असतो. आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवलंच ना तर तुझे हात पाय तोडून टाकेन. फट! बाबा बाबा काय होतंय? अहो गुरुजी, गुरुजी काय केलं तुम्ही? गुरुजी मी क्षमा मागतो गुरुजी तुमची. मी माझ्या बाबांच्या वतीने क्षमा मागतो तुमची. त्यांना क्षमा करा गुरुजी. क्षमा? याला क्षमा नाही. असाच तडपडत तडपडत जगत राहा मरणाची वाट पाहत. गुरुजी, गुरुजी, गुरुजी मी तुमच्या पाया पडतो. गुरुजी पाया पडतो. माझ्या बाबांना क्षमा करा. त्यांना वेदनेतून मुक्त करा गुरुजी. त्यांना उशब द्या गुरुजी. बाबा हे काय होतंय? उशब? जशी तुझी इच्छा. याच्या या वेदना त्यावेळीच कमी होतील ज्यावेळी तुमच्या कुळात जन्माला आलेल्या पोरीचा ह्याला स्पर्श होईल. आणि तेच तर तुम्हाला नको आहे. तू जे काही वागलायस त्यानंतर पोरीचा स्पर्शच काय, तुझी सावली देखील पडू द्यायची नाही तिची आई तिच्यावर. आणि शिवाय ज्ञानेश्वर आहेच. तवा जगत राहा असा किड्यासारखा तडपडत तडपडत मरणाची वाट पाहत. नाही गुरुजी, 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 ओ बाबा, बाबा, बाबा. ज्ञाना, हे ज्ञाना, विठुराया, फार फार मोठ्या मनाचा आहेस बाळा. क्षमाशील आहेस, उदार आहेस. आजपर्यंत तुझ्यावर अनेक संकटे आली, अनेक आरोप झाले, पण तू कधीही कुणाचंही वाईट चिंतलं नाहीस. प्रत्येकाच्या कल्याणाचा आणि उद्धाराचा विचार केलास. अगदी तुझ्या वडिलांसारखं. त्यांचं लक्ष आहे बाळ तुझ्यावर. फार फार अभिमान आहे त्यांना तुझा. इतक्या परीक्षा पार केल्यास आता आणखी एक परीक्षा देशील. कोणती? तुझ्यातल्या
क्षमाशीलतेची. तुझं वाईट करू पाहणाऱ्या एकाला तुझ्या क्षमेची आणि तुझ्या करुणेची नितांत आवश्यकता भासणार आहे. करू शकशील तू त्याला क्षमा? ती कोण व्यक्ती आहे विठुराया? चल, माझ्या सवेचं